नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल। तर यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणते कागदपत्र इथे लागतील, वयाची मर्यादा काय आहे, तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। संजय गांधी निराधार अनुदान योजना आता सुरू झालेली आहे। तर यामध्ये पात्रते आणि काही निकष व काही अटी व काही शर्ती आहेत। सर्वप्रथम पहिलीच यामध्ये किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। जर तुम्ही बाहेरील राज्यांमधून जर महाराष्ट्रामध्ये जर आलेला असेल तर तुम्हाला 15 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचे पहिल्यापासूनच रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर वय 18 ते 65 वर्षापेक्षा कमी असावे यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात, जे की वयाची मर्यादा 18 ते 65 वर्ष। त्याचप्रमाणे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तर ते आपण जाणून घेऊया। कुटुंबाचे नाव ग्रामीण आणि शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे, किंवा ते जर नसेल तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये 50,000 इतके असावे। तर तुमचे वार्षिक उत्पन्न किती असायला पाहिजे? 50,000च्या आत। त्यानंतर इतर लाभार्थ्यांचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 21,000 रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे। 21,000चे जर वरती असेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर थोडं आपण खाली येऊया। आर्थिक सहाय्य निवृत्तीवेतन तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये। तर आता या निधींमध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे, जी की आता तुम्हाला 1,500 रुपये प्रति महिना देण्यात येत होते, तर त्यामध्ये आता 1,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। तर आता तुम्हाला 2,500 रुपये जे की प्रति महिन्याला अर्थसहाय्य मिळणार आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा 300 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते। यालाच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा 1,200 रुपये। तर एकूण असे जे की 1,500 रुपये तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत। तर आता या दोन्हीमध्ये वाढ झालेली आहे, तर आता तुम्हाला 2,500 रुपये जे की मिळणार आहे। यावरती आपण डिटेलमध्ये GR सोबत व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर पात्रतेची जी की आहे यामध्ये आपण जाणून घेऊया। तर यामध्ये दिव्यांगातील अंध असेल, कोणी मूकबधीर असेल, कर्णबधीर असेल, मतिबंध असेल, तर इत्यादी प्रवर्गासाठी स्त्री पुरुष, तर यामध्ये जे काही तुम्हाला रोगाचा प्रकारसुद्धा दिलेला आहे। कोणी विधवा महिला असेल, कोणी अपंग असेल, कोणी घटस्फोटित असेल, तर अशा महिलांना जे काही या योजनेचा लाभ संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ दिला जातो। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता। त्यानंतर 18 वर्षाखालील अनाथ असेल, दिव्यांग असेल, तर अशांना जे काही कोणी आजारी असेल, आजारग्रस्त असेल, मुली असतील, तर यांना पालकामार्फत लाभ देण्यात येतो। त्यानंतर 35 वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री जर तिला कुठलाही आधार नसेल तर अशा स्त्रीला लाभ देण्यासाठी विवाह झाल्यास ती स्वतःहून या योजनेचा लाभ बंद करण्यास अर्ज करेल, ही बंधनपत्र घेण्यात यावे। म्हणजे आता कोणाचं लग्न जर झालेलं नसेल ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या बघायला मिळेल, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। त्यानंतर यासाठी वयाचा दाखला ग्रामपंचायतीचा, नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा जन्म नोंद तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यासाठी शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे TC देऊ शकता वयाचा दाखला म्हणून। जर तुमची जन्म नोंद नसेल तर तुम्ही जन्म नोंद नसलेले TC देऊ शकता। तर यामध्ये TCचा शाळा सोडण्याचा दाखला, किंवा ते जर नसेल तर शिधापत्रिकामध्ये निवडणूक जे काही मतदान कार्ड म्हणतात त्याला, ते देखील देऊ शकता। यापैकी एक पुरावा तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार आहे। तुमच्याकडे एक पुरावा असणे सुद्धा आवश्यक आहे। त्यामध्ये जन्म नोंद नसेल तर तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला, ते जर नसेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड, ते जर नसेल तर मतदान कार्ड, या 3पैकी एक तुम्हाला द्यावंच लागणार आहे।
वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले, त्याचप्रमाणे जे की तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला, तर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे. ते तुम्हाला भरून तलाट्याकडून भरून उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. CSC मार्फत किंवा आपल्या सरकारवरती जाऊन तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला काढू शकता किंवा घरबसल्या देखील काढू शकता. रहिवासी दाखला यामध्ये तुम्ही ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, त्याचप्रमाणे सरपंच, पोलीस पाटील तुम्ही तुमच्या गावामधील रहिवासी दाखला घेऊ शकता. दिव्यांगाचे प्रमाणपत्र, तर आता कोणी मूकबधिर असेल, अंध असेल किंवा त्या दिव्यांग असेल तर अशांनी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर कोणते शासकीय, निमशासकीय शासनाच्या तुम्हाला इथं दाखला घ्यायचा आहे एक सरकारीमधून. त्यानंतर इथं अनाथ जर असेल तर अशांना दाखला घेऊन तुम्ही तुमचा फॉर्म देखील इथं भरू शकता. या योजनेखालील लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही, अपत्याची काही अट वगैरे राहणार नाही. तर कोणाला किती अनुदान इथं त्यांना मिळणार आहे, दिव्यांग जर असेल, कोणी अंध असेल, मूकबधिर असेल तर त्यांना 50,000 पर्यंत असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न, जे काही वार्षिक उत्पन्न जास्ती जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करून घ्या. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे काही लाभार्थी आहे 65 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा या योजनेचा देखील तुम्हाला लाभ इथं दिला जाणार आहे. तर हे जे काही आपण आतापर्यंत याचे जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.